नमस्कार, मी संतोष पाठारे। आज आपण कालसर्प योगाबद्दल या व्हिडिओमधून माहिती घेणार आहोत। बहुतेक लोक जेव्हा ते संकटात असताना जन्मकुंडली घेऊन ज्योतिषाकडे जातात तेव्हा त्यांना असे सांगितले जाते की तुमच्या कुंडलीमध्ये कालसर्प योग आहे, त्यामुळे त्यांच्या आयुष्यात अडचणी येत आहेत। काही उपाय त्यावर सुचवले जातात आणि ते जर तुम्ही केले नाहीत तर संकटे कमी होणार नाहीत असे सांगितले जाते। या व्हिडिओमधून आपण कालसर्प योग म्हणजे नक्की काय आणि त्याबाबत वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे ते पाहणार आहोत। माझी आपणास विनंती आहे की आपण हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा, मध्ये स्किप करू नये। आपण प्रथम ज्योतिषीय दृष्टिकोन पाहूया। 1. जन्मकुंडली। कालसर्प योग ओळखण्यासाठी जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मस्थान यांची अचूक माहिती घ्यावी लागते। या माहितीवरून जन्मकुंडली तयार केली जाते। त्यात ग्रहांची स्थिती पाहून राहू, केतू यांच्यामध्ये सर्व ग्रह आहेत का ते तपासले जाते। जर अशी स्थिती असेल तर ज्योतिषी सांगतात की व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्प योग आहे। 2. कुंडलीतील प्रमुख अट। जेव्हा जन्मकुंडलीतील सर्व 7 ग्रह म्हणजे सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी हे राहू आणि केतू या छायाग्रहांच्या मध्ये येतात, म्हणजे एका अर्धगोलात किंवा अर्ध्या राशींमध्ये आणि राहू केतू त्या रेषेच्या टोकाला असतील तर त्याला कालसर्प योग म्हणतात। उदाहरण, जर राहू मेष राशीत असेल आणि केतू तुला राशीत आणि बाकी सर्व ग्रह मेष ते तुला या अर्धगोलात असतील तर कुंडलीत हा कालसर्पयोग आहे असे मानले जाते। 3. कालसर्पयोगाचे प्रकार। कुंडलीतील राहू केतूच्या जागेनुसार हा योग 12 प्रकारांचा असतो, जसे की अनंत कालसर्पयोग, कुलिक कालसर्पयोग, वासुकी कालसर्पयोग, शंखपाल, पद्म, महापद्म इत्यादी। हे प्रकार ग्रहांच्या जागेनुसार दिलेली नावं आहेत। असे मानले जाते की हा कालसर्पयोग असल्यास व्यक्तीच्या आयुष्यात सतत अडचणी येतात, यश मिळवण्यासाठी जास्त संघर्ष करावा लागतो, मानसिक तणाव, नातेसंबंधातील ताण, आर्थिक संकटे इत्यादी होऊ शकतात। उपाय म्हणून काही पूजा, रुद्राभिषेक, नागपूजा करण्याची शिफारस केली जाते। इथपर्यंत आपण कालसर्पयोगासंबंधी ज्योतिषीय दृष्टिकोन पाहिला। आता आपण वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे ते पाहूया। वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास कालसर्पयोगाला कोणताही तर्कसंगत किंवा वैज्ञानिक आधार नाही। वैज्ञानिक दृष्टिकोनातून कालसर्पयोग कधीही होत नाही, कारण 1. राहू केतू हे ग्रह नाहीत। राहू आणि केतू हे प्रत्यक्षात खगोलशास्त्रात ल्युनर नोड्स आहेत। हे फक्त गणिती बिंदू आहेत ज्यांचा गुरुत्वाकर्षण, प्रकाश किंवा कोणत्याही भौतिक शक्तीशी संबंध नाही, त्यामुळे त्यांचा माणसाच्या जन्मावर, स्वभावावर किंवा आयुष्यावर कोणताही प्रत्यक्ष परिणाम होऊ शकत नाही। 2. ग्रहांचा मानवी जीवनावर प्रभाव। पृथ्वीपासून ग्रह खूप दूर आहेत। उदाहरणार्थ, मंगळ पृथ्वीपासून सरासरी 22.5 कोटी किलोमीटर दूर आहे। या अंतरामुळे त्याचा गुरुत्वाकर्षणीय प्रभाव मानवी शरीरावर शून्याजवळच असतो। वैज्ञानिक मापनानुसार जवळच्या वस्तूंचा गुरुत्वाकर्षणीय प्रभाव हा ग्रहांपेक्षा खूप जास्त असतो, त्यामुळे जन्माच्या वेळी ग्रहांची स्थिती मानवी आयुष्यावर परिणाम करत नाही असे विज्ञान सांगते। म्हणजेच ग्रहांच्या स्थानाचा आपल्या खाजगी तसेच सामाजिक जीवनाशी कोणताही संबंध नसतो। 3. मानसिक परिणाम म्हणजेच प्लेसिबो इफेक्ट। एखाद्या व्यक्तीला जर सांगितले की त्याच्या कुंडलीत कालसर्पयोग आहे तर त्याच्या मनात भीती, असुरक्षितता निर्माण होते, त्यामुळे आत्मविश्वास कमी होतो, निर्णय घेण्याची क्षमता कमी होते। अपयश आल्यास तो हा कालसर्पयोग असल्यामुळेच असे झाले असे मानतो। याला प्लेसिबो इफेक्ट म्हणतात। म्हणजे विश्वासामुळे निर्माण झालेला परिणाम, हा परिणाम प्रत्यक्ष ग्रहांच्या प्रभावामुळे नसून मानसिक कारणांमुळे असतो। 4. योगायोग आणि संभाव्यता म्हणजेच प्रॉबॅबिलिटी। जगात 8 अब्ज लोक आहेत। जर खरोखरच कालसर्पयोग इतका प्रभावी असता तर त्या योग असलेल्या सर्व लोकांचे जीवन सारखेच असायला हवे होते, पण प्रत्यक्षात आपण पाहतो की अनेक श्रीमंत यशस्वी लोकांच्या कुंडलीतही हा योग सापडतो आणि
काही सामान्य लोकांच्या कुंडलीत हा योग नसतानाही ते संघर्ष करतात. यावरून हे स्पष्ट होते की हा फक्त योगायोग कोइन्सिडन्स आहे, शास्त्र नाही. आपण कालसर्पयोग संबंधी ज्योतिषीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोन पाहिला. आता आपण निष्कर्ष काय निघतो ते पाहूया. ज्योतिषीय दृष्टिकोन. राहू केतूच्या मध्ये ग्रह आल्यास आयुष्यात अडचणी निर्माण होतात, म्हणून पूजा उपाय करावेत. वैज्ञानिक दृष्टिकोन. राहू केतू हे फक्त गणिती बिंदू आहेत, त्यांचा मानवी आयुष्याशी काहीही प्रत्यक्ष संबंध नाही. भीती, अंधश्रद्धा आणि मानसिक परिणाम यामुळे लोकांना वाटते की हा योग खरा आहे. ज्या लोकांना असे सांगितले जाते की तुम्हाला कालसर्पयोग आहे, त्या लोकांनी वैज्ञानिक दृष्टीने कोणती योग्य कृती करणे आवश्यक आहे ते पाहूया. 1. स्वतःवर विश्वास ठेवा. भीती आणि नकारात्मक विचार टाळा. 2. व्यवहार्य उपाय करा. शिक्षण, कौशल्य, आरोग्य, नियोजन यांवर लक्ष द्या. 3. अंधश्रद्धा टाळा. पूजा किंवा खर्चिक उपायांऐवजी प्रत्यक्ष कृतीवर भर द्या. 4. मानसिक आधार घ्या. जर खूप चिंता असेल तर समुपदेशन म्हणजेच काउन्सिलिंग घ्या. थोडक्यात आपण पाहिले तर कालसर्पयोग हा प्रामुख्याने ज्योतिषशास्त्रात मांडलेली एक संकल्पना आहे. तो व्यक्तीला जन्मावेळीच ठरतो असे ज्योतिषशास्त्रात मानले जाते. म्हणजेच व्यक्तीचा जन्म ज्या वेळेला आणि ज्या ठिकाणी होतो त्यावेळी ग्रहाची स्थिती पाहून हा योग आहे की नाही हे ठरवले जाते. अनेक लोकांच्या मते हा योग आयुष्यात अडचणी, अपयश, मानसिक तणाव, अडथळे, आर्थिक संकटे इत्यादी निर्माण करतो. पण कालसर्पयोग हा ज्योतिषातील विश्वासाचा भाग आहे. त्याला वैज्ञानिक दृष्टिकोनातून वैज्ञानिक आधार नाही व कोणतेही प्रत्यक्ष परिणाम होत नाही. अनेक अडचणींचे कारण ग्रह नसून मानसिकता, कौशल्याची कमतरता, नियोजनाचा अभाव आणि सामाजिक परिस्थिती असतात. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास यामध्ये तर्कसंगतता नाही व हा योग फक्त एक भ्रम आणि अंधश्रद्धा आहे. शेवटी व्हिडिओचा शेवट करताना एवढंच सांगेन की प्रत्यक्षात कालसर्पयोग अस्तित्वात नाही. तो फक्त मानवी भीती आणि श्रद्धा यांवर आधारित आहे. व्यक्तीच्या यश अपयशाचे खरे कारण कौशल्य, प्रयत्न, शिक्षण, सामाजिक परिस्थिती इत्यादी असते. त्यासाठी योग्य दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे. म्हणजेच कुंडलीतील योगावर अवलंबून न राहता शिक्षण, नियोजन, कौशल्य आणि आत्मविश्वास यांवर भर द्यावा. अडचणींना सामोरे जाण्यासाठी प्रत्यक्ष कृती करावी. ज्योतिषी सांगतात म्हणून मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करून पूजा उपाय करण्याची गरज नाही. जर मनात खूप चिंता असेल तर समुपदेशन काउन्सिलिंग घ्यावे. कालसर्पयोग हे केवळ ज्योतिषातील एक गणिती संकल्पना आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्याचा मानवी आयुष्याशी काहीही संबंध नसतो. खरे यश हे नेहमीच कष्ट, योग्य नियोजन आणि सकारात्मक विचारसरणीवर अवलंबून असते. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.